नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. आणि एक सकाळ सकाळी एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो आहे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत. तर विद्यार्थी मित्रांनो, रोजगाराची संधी दिवसेंदिवस आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे. तर आपण त्या ठिकाणी संधी शोधून आपलं स्थान, आपलं अस्तित्व त्या ठिकाणी तयार करण्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ पाहून घ्या. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची भरती आली होती, त्याच्या संदर्भात देखील आता लगेच दुसरा मी व्हिडिओ घेणार आहे बघा. तर त्या संदर्भात निरीक्षक, लेखापाल, लघुटंकन लेखक ही पदांची भरती या ठिकाणी आली आणि त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच दिलेले आहेत, एक कायद्याची आहे आणि एक फाउंडेशन बॅच आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या. 9119717191 या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे, या खाली दिलेल्या नंबरला. तर ही कायद्याची बॅच आहे 599 रुपयामध्ये आणि संपूर्ण जो काही सिलेबस आहे कायदे आणि इतर काही, तर त्याचा 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घ्या आणि अभ्यासाला एक नवी दिशा द्या. तुमचं प्रिपरेशन यशाच्या दिशेने या ठिकाणी पुढे जाऊन द्या. चला, जास्त वेळ न घेता आपण आपलं जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत या ठिकाणी महत्वाची अपडेट जी आहे ती बघूया आपण. जे काही जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं या ठिकाणी या बँकेत विविध संवर्गातील 70 रिक्त जागा, किती 70 रिक्त जागांची भरती या ठिकाणी आपल्याला काढलेली पाहायला मिळते आणि ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आपण या ठिकाणी बघतोय. आता या 70 ज्या जागा आहेत त्यामध्ये कोणत्या पदांसाठी ही भरती या ठिकाणी आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर ही परीक्षा कोण घेणार आहे, तर ही भरती IBPS या महाराष्ट्र शासनाच्या तालुक्यातील संस्थेमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. आता परीक्षा कोण घेणार हा एक महत्वाचा मुद्दा, तर IBPS घेणार. आणि परीक्षा ही कशी होणार आहे, तर ऑनलाईन होणार आहे. काय ऑनलाईन बघा, त्यानंतर ऑनलाईन होणार आहे. आता त्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर बघा, अर्ज सुद्धा देखील ऑनलाईनच असणार आहेत. रिक्त पदे ही भरतीच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी निकष, पात्रता, परीक्षार्थी, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बँकेच्या या आता जी काय तुम्हाला अर्ज भरायची त्याची लिंक jalna.dcc.bank.in या संकेतस्थळावरती 7/7/2026 पासून उपलब्ध होईल. म्हणजे 7 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायला चालू होणार आहेत. 7 जुलै घ्या, 7 जुलै पासून अर्ज दाखल चालू होतील. अंतिम तारीख जी आहे ती 18 जुलै आहे. किती 18/7 चालते बघा. आणि त्यानंतर बँकेकडे प्रत्यक्ष अथवा पोस्ट याद्वारे कुरिअर केले अर्ज विचारत घेणार. म्हणजे अर्ज जे आहेत ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहेत, ऑफलाईन स्वरूपात काहीच नाही. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं, यामध्ये जी काही पद असू शकतात ते पद या ठिकाणी लिपिक. आता यासाठी पात्रता काय असेल बघा, 12वी ते पदवी. मग पदवी जी आहे ही पदवी कोणत्याही शाखेतील, कोणतीही शाखा जर त्यांनी 12वी वरती केलं तर 12वी वरती ते ठेवतील. आणि जर पदवी केलं तर पदवी ही कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम तो जर प्रश्न 12वी वरती जर त्यांनी पात्रता ठेवली तर त्याची काठिण्य पातळी ही 12वीच्या लेवलचीच असणार आहे. यामध्ये अभ्यासक्रमामध्ये मराठी, इंग्रजी आणि अंकगणित बुद्धिमत्ता, अंकगणित बुद्धिमत्ता असणार आहे. आणि यामध्ये सहकार्याचे ज्ञान, आता नव्यानं हा मुद्दा या ठिकाणी सहकार बँकेची जाहिरात येते त्यामध्ये ऍड होत आहे बघा. सहकार, यामध्ये सहकारमध्ये त्याचे कायदे असतील आणि त्या संबंधी इतर काही ज्ञान या ठिकाणी विचारलं जाईल. म्हणजे आणि यामध्ये अजून एक मुद्दा ऍड होतो, सामान्य ज्ञान बघा. म्हणजे मराठी, इंग्रजी, अंकगणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हा सर्व सिलेबस या ठिकाणी सर्व महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेला कॉमन आहे. यामध्ये नवीन मुद्दा जर ऍड झाला तर सहकार ज्ञान या ठिकाणी तुम्हाला ऍड केलं जाऊ शकतं. आता यामध्ये
जर लिपिक पदासाठी आपण या ठिकाणी सांगतोय, आणि जर शिपाई पदासाठी पण यामध्ये काही जागा असतील शिपाई पदासाठी, तर बघा यामध्ये 7वी किंवा 10वी पर्यंतची पात्रता या ठिकाणी असू शकते बघा. आणि याचा जो पेपर आहे, याचा पेपर हा 7वी जी स्कॉलरशिप असते, 7वीची स्कॉलरशिप परीक्षा त्या बेसवरती असू शकतो म्हणतो बरं का, अजून कन्फर्म नाही, कारण त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली नाही. आता याचा जो सिलेबस आहे तो देखील मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याच घटकावरती फक्त असणार आहे, जास्त काय नाही. त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. जर शिपाई पद असेल तरची गोष्ट आहे बरं का. त्यांनी फक्त काय सांगितलं जाहिरातीमध्ये, 70 रिक्त पदांची विविध संवर्गातील दिले त्यांनी, विविध संवर्गातील 70 रिक्त पदांची. त्यामुळं आपल्याला अजून कन्फर्म नाही की कोणती कोणती पदे या ठिकाणी आहेत. जाहिरात पूर्णपणे प्रसिद्ध झालेली नाही, कारण अर्ज 7 तारखेपासून चालू होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त अर्ज दाखल करण्यासाठी 11 दिवसांचा कालावधी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो अर्ज दाखल करण्यासाठी. त्यामुळं तातडीनं तुम्ही लगेच अर्ज दाखल करून घ्यायचेत. आणि ही प्रोसेस मला वाटते फास्ट दिसते, तर परीक्षा देखील सुद्धा 1-1.5 महिन्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चांगल्या जोरदार तयारीला लागा. आता शिपाई पदासाठी झालं, अभ्यासक्रम हा असू शकतो, ओके. आणि लिपिक पदासाठी अभ्यासक्रम अशा पद्धतीने असू शकतो. आता यामध्ये तुम्हाला 90 मार्काची परीक्षा होईल बघा. 90 मार्काची लेखी, 90 मार्काची लेखी आणि 10 मार्काची मुलाखत. 10 मार्काची मुलाखत या ठिकाणी असू शकते. याची सर्वांनी नोंद घ्यायची. ही निवड जी आहे, ही निवड अशा पद्धतीने होईल. 90 मार्काची लेखी तुम्हाला या ठिकाणी 60 मिनिटे किंवा 90च मिनिटे या ठिकाणी वेळ असू शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला तयारीला लागायची. ही एक थोडा ओव्हरलुक केला की आम्हाला थोडाफार अनुभव असतो. मागील जे काही जिल्हा बँकेच्या जाहिरात आलेल्या असतात त्याच्यावरून हा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि अभ्यासाला लागायचे. जाहिरात येईल, फॉर्म भरा, 70 जागा आहेत. 70 पैकी 50 तरी लिपिक असतील, 20 तरी शिपाई असतील, असा एक अंदाज आहे माझा. जेव्हा जाहिरात पूर्णपणे प्रसिद्ध होईल तेव्हा आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया. सगळी परीक्षा पद्धती, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, वेळ, फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, सर्व माहिती या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. पण तोपर्यंत थोडं संयम ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी एक ओव्हरलुक तुम्हाला या ठिकाणी अंदाज वर्तवत आहे आणि त्या दिशेने तुमचं वाटचाल असू द्या. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.